नमस्कार. माझं नाव सौ चित्रा अमर शितोळे, संचालिका महालक्ष्मी कम्प्युटर इन्स्टिट्यूट कसबा बारामती, तसेच ITCT कम्प्युटर एज्युकेशन मारवाड पेठ बारामती. या दोनही संस्था आपल्या MKCLच्याच आहेत आणि गेली 17 वर्ष आपलं सेंटरचं काम अतिशय उत्कृष्टपणे चालू आहे दोन्ही सेंटरचं. त्यापैकी महालक्ष्मी कम्प्युटर इन्स्टिट्यूट ही जी संस्था आहे, या संस्थेमध्ये क्लिक कोर्सेसवरती विद्यार्थ्यांकडे ॲडमिशनकडे मोठ्या प्रमाणात फोकस केला जातो. विद्यार्थ्यांकडे डिप्लोमा ॲडमिशन करणारे विद्यार्थी आपल्या सेंटरमध्ये सर्वात जास्त असतात. सेंटरमध्ये ज्यावेळी विद्यार्थी ॲडमिशनसाठी येतो, त्यावेळी साधारणतः तो विद्यार्थी नक्की कुठल्या म्हणजे त्याला ॲडमिशन घ्यायचंय कोर्सला, पण मग डायरेक्टली त्याला ॲडमिशन न देता त्याला नक्की तो आता सध्या काय करतोय, पुढे त्याला इन फ्युचरमध्ये काय करायचंय, या सर्व गोष्टी विचारात घेऊन त्यानुसार त्याला कोर्सचं मार्गदर्शन केलं जातं आणि मग त्याला सांगितलं जातं की नाही का तो हा कोर्स कर, तुझ्यासाठी हा बेस्ट कोर्स राहील आणि त्या पद्धतीनं त्यांना विद्यार्थ्यांना कोर्सचं सिलेक्शन दिलं जातं. ज्यावेळी विद्यार्थी कोर्समध्ये कोर्सचं सिलेक्शन करतो, आपण सेंटरमध्ये ॲडमिशन घेतो, त्यावेळी तो क्लासला आल्यानंतर त्या विद्यार्थ्याकडं वैयक्तिक आणि प्रॅक्टिकली मोठ्या प्रमाणात लक्ष दिलं जातं. साधारणतः प्रत्येक गोष्ट ह्या प्रॅक्टिकली व्यवस्थित विद्यार्थ्यांकडनं करून घेतल्या जातात, जेणेकरून ते जॉबला वगैरे गेल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम फेस करता येणार नाही, म्हणजे कुठल्याही प्रकारच्या अडचणी येणार नाहीत. या दृष्टीने सेंटरमध्ये विद्यार्थ्याची तयारी करून घेतली जाते आणि विद्यार्थी तयार झाल्यामुळं ते ज्यावेळी एखाद्या ठिकाणी जॉबला जातात, त्यावेळी ते एकदम प्रॉपर वर्क करतात. त्यांना कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही किंवा कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येत नाही की बाबा ह्या ठिकाणी मला ही गोष्ट जमत नाही. आणि त्यामुळं ते विद्यार्थी आपल्या सेंटरबद्दल मोस्टली ॲडव्हर्टाईज करतात आणि त्या विद्यार्थ्यांकडनं होणारी जी ॲडव्हर्टाईज आहे आणि त्याच्यामुळं त्यांच्या विश्वासातले जे बाकीचे इतर मित्रमैत्रिणी असतील किंवा इतर आसपासचे शेजारी असणारे जे विद्यार्थी असतील, हे आपल्या सेंटरमध्ये तेवढ्या आत्मविश्वासाने आपल्या सेंटरमध्ये येतात आणि मग ते कोर्सला ॲडमिशन घेतात. कारण त्यांना पूर्ण खात्री असते की बाबा आपल्या मित्राने कोर्स केलेला आहे, तो कोर्स व्यवस्थितपणे त्याने पूर्ण केला, आज तो चांगल्या ठिकाणी जॉबला पण प्लेस आहे आणि त्यामुळं निश्चितच आपण जर ह्या ठिकाणी ॲडमिशन घेतलं, आपण जर हा कोर्स केला, तर व्यवस्थित आपण सुद्धा शिकलो जाऊ आणि आपल्याला सुद्धा चांगल्या ठिकाणी जॉबला प्लेसमेंट मिळू शकतील या सेंटरतर्फे. आणि त्यामुळं विद्यार्थी सगळ्यात जास्त प्रमाणात आपल्या सेंटरमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी इच्छुक असतात आणि पालकसुद्धा विद्यार्थ्याला पूर्ण आत्मविश्वासाने आपल्या सेंटरमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी पाठवतात किंवा ह्या ठिकाणी येऊन त्यांना स्वतः ॲडमिशन करून देतात विद्यार्थ्यांचे आणि मग त्यावेळी ते विद्यार्थी आपल्या सेंटरमध्ये येऊन व्यवस्थितपणे कोर्स पूर्ण करतात आणि त्या ठिकाणी ते जॉबला सुद्धा आपण सेंटरतर्फे प्लेसमेंट्स देतो त्या विद्यार्थ्यांना. 100% आपल्या सेंटरमधनं विद्यार्थ्यांना प्लेसमेंट देण्यासाठी प्रयत्न केला जातो. आपल्या सेंटरमध्ये ॲडमिशन जास्त होतात, पण ॲडमिशन जास्त होण्यामागं बऱ्याच गोष्टी आहेत. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं पहिलं कारण आहे ते म्हणजे सेंटरचं वातावरण. सेंटरची लॅब अतिशय सुसज्ज लॅब आहे आपली कसब्यामध्ये. सेंटरचं एकदम प्राईम लोकेशन आहे. आजूबाजूला शाळा कॉलेजेस जवळ असल्यामुळं शाळा कॉलेजेसमधल्या विद्यार्थ्यांना अतिशय सोयीस्करपणे ते सेंटरमध्ये येऊ जाऊ शकतात आणि त्यामुळं पालकांना सुद्धा म्हणजे टेन्शन राहत नाही की तो विद्यार्थी आपल्या सेंटरपर्यंत येणार कसा, जाणार कसा, मग त्याची सोय कशी होणार आणि या गोष्टींचा पालकांना टेन्शन राहत नाही आणि त्यामुळं विद्यार्थ्यांचं शाळा कॉलेज आणि त्याच्याबरोबर कोर्स हे सायमल्टेनियसली अतिशय व्यवस्थितपणे सगळ्या गोष्टी मॅनेज होतात आणि त्यामुळं जास्तीत जास्त विद्यार्थी आपल्या सेंटरमध्ये ॲडमिशन घेतात. वातावरण अतिशय खेळीमेळीच आहे सेंटरमध्ये. शिवाय जे शिक्षक आणि शिक्षकेतर इतर स्टाफ आहे जो विद्यार्थ्यांकडं पर्टिक्युलरली प्रॅक्टिकली लक्ष देतो, वैयक्तिक मार्गदर्शन करतो. जर त्यांच्याकडनं काही चुकलं, कुठं काही करताना जर त्यांना काही अडचणी आल्या, तर त्या दृष्टीने सुद्धा सेंटरमधल्या शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना प्रॉपर मार्गदर्शन केलं जातं आणि त्यामुळं विद्यार्थ्यांनी पूर्ण आत्मविश्वासाने ते कोर्स आपल्या सेंटरमध्ये पूर्ण करतात आणि भविष्यात ते जॉबसुद्धा आपल्या सेंटरमधून आपण त्यांना प्लेसमेंट्स वगैरे देतो आणि ते जॉब करतात. महालक्ष्मी कम्प्युटर इन्स्टिट्यूट ही अतिशय जुनी संस्था आहे, म्हणजे गेली 17 वर्ष ही कार्यरत आहे. त्यामुळं आजूबाजूच्या लोकांना खेडेगावापासून ह्या संस्थेबद्दल माहिती आहे सर्वांना आणि त्यामुळं खेडेगावामध्ये काय होतं की बऱ्याच ठिकाणी फक्त MSCIT कोर्सवरतीच फोकस केला जातो. ज्यावेळी विद्यार्थ्याला प्रॉपर करिअरच्या दृष्टीने कुठलाही कोर्स सिलेक्ट करायचा आहे, त्यावेळी तो विद्यार्थी किंवा विद्यार्थ्याचे पालक तालुक्याची चॉईस करतात. म्हणजे नाही का, तालुक्याच्या ठिकाणी त्यांना व्यवस्थित शिकता येईल किंवा त्या ठिकाणी त्यांना प्रॅक्टिकली आणि जे डिजिटल स्किल आहे ते त्यांना शिकता येईल आणि त्या ठिकाणी भरपूर सोयी सुविधा असतात. अशा दृष्टीने विचार करून पालकसुद्धा काय करतात की तालुक्याच्या ठिकाणी विद्यार्थ्याला आपले ॲडमिशन घेण्यासाठी ते इच्छुक असतात
मग काही ठिकाणी असं असतं की त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना पासची सोय नसते. मग सेंटरतर्फे अशा विद्यार्थ्यांना पासची सुविधा पण उपलब्ध करून दिली जाते. काही महिला सुद्धा असतात की बाबा त्या इच्छुक असतात कोर्स करण्यासाठी, परंतु कोर्सची फी आणि येण्या-जाण्याचा खर्च या दोन्ही गोष्टी त्यांना परवडू शकत नाहीत आणि म्हणून अशा विद्यार्थ्यांसाठी आपण काय करतो, सेंटरतर्फे ज्या बसचे पास असतात ते पास आपण त्यांना प्रोव्हाइड्स करतो आणि त्यामुळं अतिशय अल्प दरामध्ये ते आपल्या सेंटरपर्यंत इझिली येऊ शकतात, कोर्स पूर्ण करू शकतात आणि मग ते जॉबला सुद्धा काय होतात त्या ठिकाणी प्लेस होतात. स्थानिक लोकांचा तर विश्वास आहेच, त्याचबरोबर तालुका पातळीवरती इतर लोकांचा विश्वास असल्यामुळं इतर आजूबाजूच्या गावातील लोक सुद्धा आपल्या ठिकाणी सेंटरला आपल्या व्हिजिट करतात व आपल्या सेंटरमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी ते त्यांची इच्छा व्यक्त करतात की बाबा चला ह्या ठिकाणी ॲडमिशन घेतल्यानंतर मला 100% प्लेसमेंट मिळणार आहे आणि त्यामुळं विद्यार्थी आपल्या इथं महिला वर्ग तसंच मुली बऱ्यापैकी स्टाफ हा आपला लेडीज असल्यामुळं पालक सुद्धा पूर्ण त्यांना विश्वास असतो की नाही का इथं खेळीमेळीचं वातावरण आहे आणि सगळ्या टीचर स्टाफ ह्या सुद्धा लेडीजच आहेत आणि फक्त मुली असल्या कारणामुळं पालकांना एक विश्वास असतो की नाही का आपली मुलगी इथं व्यवस्थित सुरक्षित आहे. त्यांना कुठल्याही प्रकारचं एक टेन्शन राहत नाही आपल्या इथं कोर्सला पाठवल्यानंतर आणि त्यामुळं मुलींचे सुद्धा ॲडमिशनचे प्रमाण ह्या ठिकाणी सगळ्यात जास्त असतं. सेंटरमध्ये ॲडमिशन्स जास्त होण्यासाठी सेंटरमार्फत सुद्धा काही प्रयत्न केले जातात. जसे की आसपासच्या ज्या शाळा कॉलेजेस आहेत ह्या ठिकाणी आपण वेगवेगळ्या कार्यक्रमाचं औचित्य साधून त्या ठिकाणी छोटे छोटे इव्हेंट्स ऑर्गनाईज करतो आणि इव्हेंट्सच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी जाऊन विद्यार्थ्यांना एक इव्हेंट ऑर्गनाईज करून एक छोटा प्रोग्राम ऑर्गनाईज करतो आणि त्या प्रोग्रामच्या माध्यमातून आपल्या सेंटरबद्दल आणि आपण आपल्या सेंटरमध्ये जे राबवले जाणारे कोर्स आहेत त्या कोर्सबरोबर विद्यार्थ्यांना म्हणजे कुठला कोर्स केल्यानंतर काय फायदा होईल अशा पद्धतीने कोर्सची पण त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना माहिती सांगतो. त्यानंतर वर्कशॉप ऑर्गनाईज करतो. मुलांचे थोडेसे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट व्हावी म्हणून त्यांचे एक स्वतःचे गेस्ट लेक्चर आपण ह्या ठिकाणी सेंटरमध्ये ऑर्गनाईज करत असतो जेणेकरून त्यांचा कॉन्फिडन्स बिल्ड होईल आणि त्यामुळं सुद्धा सेंटरमध्ये ॲडमिशन होण्यासाठी मोठ्या प्रमाणात आपल्याला फायदा होतो. महालक्ष्मी कम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये आत्तापर्यंत 100+ जवळपास विद्यार्थी असे घडवलेले आहेत की त्यांनी आपल्या ह्या ठिकाणी डिप्लोमा कोर्स पूर्ण व्यवस्थितपणे यशस्वीपणे कोर्स पूर्ण केला आणि त्या चांगल्या ठिकाणी जॉबला प्लेस आहेत. अगदी अशाच पद्धतीनं जर आणखी विद्यार्थ्यांचं भविष्य घडवायचं असेल तर आपली ही संस्था तयार आहे. आपल्या सेंटरमध्ये विद्यार्थ्याचं भविष्य हे नक्कीच उज्ज्वल प्रकारे घडवलं जाईल आणि म्हणूनच आपल्या सेंटरमध्ये विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त ॲडमिशन घ्यावा अशी आमची म्हणजे विद्यार्थ्यांना सुद्धा विनंती आहे की नाही का तुम्ही आमच्या सेंटरमध्ये या, सेंटरमध्ये ॲडमिशन घ्या. वैयक्तिक तुम्हाला मार्गदर्शन केलं जाईल, वैयक्तिक प्रॉपर शिकवलं जाईल, तुम्हाला प्रॅक्टिकली सगळ्या गोष्टी तुमच्याकडं करून घेतल्या जातील आणि निश्चितच तुमचं एक चांगलं भविष्य उज्ज्वल घडेल. अशा पद्धतीनं ह्या ठिकाणी जे MKCLनी आणि SBUनी जी मला ह्या ठिकाणी बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी MKCL आणि SBU टीम या सर्वांचे आभारी आहे. थँक्यू.